लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर दक्षिण मुंबईमध्ये 50.6% मतदान झालं। याबाबत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं, मतदानाचा हा टक्का नेमका काय सांगतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। सध्या दक्षिण मुंबईत लोकसभा मतदारसंघातल्या ताडदेव परिसरात आहे। या परिसरातील सर्वसामान्य नागरिक माझ्यासोबत आहेत, काही पत्रकार देखील आहेत। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। त्यांची नेमकं काय विश्लेषण होतं, काय त्यांचं म्हणणं होतं, हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, काल काय सांगशील? काल ज्या पद्धतीने मतदान मुंबईत होणं अपेक्षित होतं ते मतदान काल झालं नाही, काय कारण असावीत? असं बघायला गेलं तर भरपूर कारण आहेत ज्यांनी कारण मतदान कमी झालं। त्याच्यातलं प्रमुख कारण म्हणजे जे मला वाटतं की उन्हाचा ताव खूप होता काल, त्यामुळे लोकांना पोलिंग बूथपर्यंत जाणं, तिथून येणं परत, आणि जी पोलिंग बूथची जी स्पीड होती किंवा काय ते बोलू शकतो आपण। कुठं मतदान केलं आणि साधारणपणे काय अडचणी? जसं आम्ही 150च्या याच्यामध्ये मतदान केलं, पण तिकडे असं होतं की नियोजन फारच ढिसूळ होतं। पत्रकार संतोष आंधळे देखील आपल्यासोबत आहेत। वैद्यकीय पत्रकारितेत त्यांचं काही कायम नाव राहिलेलं आहे। कालच्या या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही काय विश्लेषण कराल, आणि खास करून तुमचं दक्षिण मुंबईत मतदान आहे, तर इथलं एकंदरीत परिस्थिती आणि कालचं मतदान काय परिणाम जाणवू शकतो? खरं बघायला तर दक्षिण मुंबई हा मतदारसंघ देशातील सर्वात श्रीमंत मतदारसंघ आहे। आज जर तुम्ही वेळ बघितलात प्रत्येकाचा कास्केडिंग इफेक्ट असेल तर तो प्रत्येक त्या रांगेवरती होत होता। त्याच्यामुळे माझ्या मते मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याला तर इथे खूप वेळ लागतोय, त्यामुळे काही लोक निघून गेले असं माझं मत। कॅमेरामन उत्तम कुटियार, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।